बरं, तर आपण पियांटा बूस्ट याला बनवण्याची विधी आपण इथे करतोय की कसं बनवावं लागतंय. आपण या शेडमध्ये आहोत कारण आपल्याला हे द्रावण सावलीमध्ये ठेवायचं आहे. तर आपण ह्या बॅरलमध्ये ड्रममध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. 50 लिटर पाणी आहे, त्यामुळे आपण हे 2 पॅकेट याच्यामध्ये यूज करणार आहे कारण 25 लिटरचे हे एक पॅकेट आहेत. ठीक आहे. हे पियांटा बूस्ट हे 25 ग्रॅम म्हणजे 25 लिटरसाठी, तर असे आपण 50 लिटरसाठी 2 पाऊच आपण इथे यूज करणार आहे. तसंच आपण दही आणि गुड घ्यावं सर हातात. हा, हे गुड असे तुमचे हे 3 गोष्टी आपण टाकून हे द्रावण तयार करणार आहोत. तर गुड किती आहे आणि दही किती घेतलेलं आहे, प्रमाण काय त्याचं? हा, गुड 1 किलो गुड आणि 1 लिटर दही हे 50 लिटर पाण्यामध्ये. आणि पाऊच किती? पाऊच हे 25 ग्रॅमचे 2 पाऊच आहेत, म्हणजे 50 ग्रॅम हे आपलं पियांटा बूस्ट प्रोडक्ट. ठीक आहे. तर आधी आपण दही टाकूया. दही किंवा ताक, आम्ही ताक सजेस्ट करतो. आता आपण वेळेवरती दही घेतलाय, काही फरक पडत नाही दही असलं, पण ताक असेल तर छान. त्याच्यानंतर आता गूळ टाका सर. अशा पद्धतीने याच्यात ताक आणि गुळ आपण टाकलेला आहे. गुळाचे किती बट्ट्या गेल्या त्यात? 1 किलोचा गुळ गेला आहे. हा, ठीक आहे. ताक आणि गुळ याच्यामध्ये गेला. त्यानंतर एक फळा चला. आता यामध्ये आपण पियांटा बूस्ट एकदम चूर्ण सारखा दिसणारा याच्यामध्ये हे आहे प्रोडक्ट. जैसे प्रोडक्ट डालेंगे वैसे पानी का कलर काला हो जाएगा. अच्छा. अशा पद्धतीने याच्यामध्ये 3 कंटेंट्स गेलेले आहेत, गुड, ताक आणि आपलं पाऊच. आता याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकणार आहोत 5 लिटर. ठीक आहे, टाका. ठीक आहे. तर याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र. आता याचा तुम्ही कलर बघा, सरांनी जसं म्हटलं की कलर टाकल्याबरोबर याचा चेंज होतो. असे 3 प्रकारे चेंज होतो. याच्यानंतर काही दिवसांनी हे कलर आणखी क्रीम कलरचा होतं. आता काळ्या कलरचा आहे ना, मग क्रीम कलरचा होतो. कॉफी कलर ज्याला म्हणतो ना आपण, कॉफीचं तसा कलर तयार होतो. म्हणजे ते द्रवण जे आहे गुड वगैरे ते मिक्स व्हायला आता मिक्स व्हायला तयार झालेत. आणि ह्या याच्यामध्ये जे बोललो ना आम्ही की 40 प्रकारचे हर्ब्स आहेत, म्हणजे जे आपण दररोज जेवणामध्ये म्हणा किंवा काही ना काही कशा पद्धतीने आपल्या पोटामध्ये जातात, असे हर्ब्स आहेत 40 प्रकारचे. आणि जवळपास 80 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये. जे बॅक्टेरिया आता आणि हर्ब्स इथे आता ऍक्टिव्हिटी सुरू होणार. आपण आता हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी याला छान असंच एखाद्या काडीने याला छान ढवळून घ्यायचं. न चुकता ढवळायचं. म्हणजे 5 दिवस पर्यंत तुमचं हे द्रावण तयार होऊन जातं. बरं, ते आपण ज्या गुळाच्या बट्ट्या टाकलेल्या बट्टीऐवजी तुम्ही जर वाटलेला गुळ जर टाकला तरी चालेल, काही फरक नाही पडत. पण असा काही इफेक्ट आहे का की म्हणजे वाटल्यानंतर जेव्हा आपण जर बारीक टाकलेला गुळ त्याच्यात तर दुसऱ्या दिवशी वापरता येईल असं काही? नाही, असं काही नाही. पण तुम्हाला जर हे द्रावण वापरायचं आहे इमिडिएट, म्हणजे जसं आज आता केलं उद्याच वापरायचं आहे,
तर मग ते तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीचा गुळ वापरला तर खूप चांगलं होईल, कारण याला आता वितळायला थोडासा वेळ लागेल. त्याच्यामध्ये फक्त वितळण्यासाठी म्हणून आपण 5 दिवस ठेवायचा असतो की नाही, आपण बॅक्टेरियांची ग्रोथ करण्याकरिता, कॉलनी वाढतात म्हणजे बॅक्टेरिया, याच्यामध्ये असणारे बॅक्टेरिया जे आहे ते मल्टिपल्स होतात, 1चे 2, 2चे 4 असे मल्टिपल्स होतात. तर ते करण्याकरिता, आणि हा गुळ जो आहे हा मेन खाद्य आहे, खाद्य आहे त्या बॅक्टेरियाचा, हे त्याला खातात है ना. तर असे पद्धतीने हा द्रावण तयार झालं. हे द्रावण 5 दिवस असंच सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे, दररोज सकाळी झाकून ठेवायचं. याला जर कापडाने बांधून ठेवलं तर फारच छान. याच्याकरिता की कुठलेही माशा वगैरे, गुळ असतो तर थोडासा गोडपणा असतो त्याच्यामध्ये, तर माशा येतात आणि माशा याच्यामध्ये मग पुन्हा किंवा मच्छर आपले अंडे देतात, त्यामुळे मग याच्यामध्ये आणखी ते अळ्या दिसतात. यात महत्वाचं एक असा प्रश्न की हे हानिकारक आहे का? काहीच हानिकारक नाही. एखाद्याच्या कोणाच्या म्हणजे हात लागला किंवा लहान मुलांनी त्याला स्पर्श केला, डोळ्याला हात लागला, तर असं काही हानिकारक काहीच नाही. याच्यामध्ये सगळे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की याच्यामध्ये जे 40 प्रकारचे जे घटक आहेत ते जे आहेत हर्बल्स आहेत, म्हणजे रोजमर्रा बाजरा, ज्वारी या पद्धतीचे याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि हे कधी चुकूनही कोणी पिऊ नाही घेतलं तरी ह्युमन बॉडीला एलर्जिक नाही किंवा हानिकारक नाही आहे.